महाराष्ट्रामध्ये असणारा प्रत्येक शेतकरी कष्टकरी यांना न्याय मिळावा यासाठी आपल्यातलाच एक शेतकरी मंगेशभाऊ इथं गेले 8 दिवस उपोषणाला बसलेले आहेत। सुरुवातीला या राज्याचा नागरिक म्हणून एका शेतकऱ्याचा मुलगा म्हणून तुम्ही शेतकऱ्यासाठी लढत आहात, पण तुमचं आरोग्य पण तितकंच महत्त्वाचं आहे। 8 दिवस झाले असले गरीबांनी तुमच्या उपोषणाची दखल घेतली, सामान्य लोकांनी घेतली। शासनामध्ये असणारे जे सर्व अहंकारी नेते यांनी कदाचित ती दखल घेतली नसली तरी मी आपल्या सर्वांना आणि खास करून मंगेश भाऊंना विनंती करतो, आपल्या स्वतःच्या आरोग्याचा विचार त्यांनी करावा, कुटुंबाचा विचार करावा। हा लढा फक्त आता तुमचा नसून हा शेतकऱ्याचा लढा आहे। गेले काही दिवस आम्ही सुद्धा शेतकऱ्याच्या वतीने तिथे लढत आहोत आणि आता रस्त्यावर उतरल्याशिवाय आपल्याकडे दुसरा कुठला पर्याय राहिलेला नाही। त्यामुळे हा लढा प्रत्येक शेतकऱ्याचा आहे, हा प्रत्येक मजुराचा आहे, प्रत्येक कष्टकऱ्याचा आहे। त्यामुळे सर्वांच्याच वतीने मी आपल्याला विनंती करतो की आपल्या आरोग्याकडे बघत असताना आपण हे उपोषण आज मागे घ्यावं आणि हा लढा तसा इथं न संपता हा आता आपल्या सगळ्यांनाच त्या ठिकाणी लढावं लागेल। सरकार कशा पद्धतीने वागतंय आपण सगळ्यांनी उघड्या डोळ्याने तिथं बघितलेलं आहे। इलेक्शनच्या आधी दुष्काळ अतिवृष्टीसाठी एक वेगळा जीआर होता, त्याच्यामध्ये बागायती क्षेत्रासाठी 27,000 रुपये दिले जात होते आणि मग जिरायत बागासाठी 16,000 रुपये, 3 हेक्टर ही मर्यादा होती। पण इलेक्शन जसं झालं, तुमची मतं मिळाली, ते सत्तेत आले आणि सत्तेत काही कमी आकड्याने आलेले नाही, 220 पेक्षा जास्त आमदार घेऊन आज हे सर्व नेते सत्तेत बसलेले आहेत। आणि सत्तेत बसल्या बसल्या दुसऱ्याच दिवशी यांनी शेतकऱ्याच्या हिताचा जो जीआर होता तो त्यांनी बदलला। 3 हेक्टरवरनं मर्यादा 2 हेक्टरवर आणली, 27,000 रुपये बागायतीवरनं 16,000 रुपयाला आणलं आणि 14-15 हजार जे जिरायती बागाला मिळत होते ते 8,500 रुपयाला आणलं। ऑगस्ट महिन्यामध्ये जे काही अतिवृष्टी शेतकऱ्याला दिले होते, या महाराष्ट्रातल्या 31 शेतकऱ्याला किती रुपये मिळाले तर 7,000 रुपये मिळाले, म्हणजे एकरी किती झाले तर 3,500 रुपये। आणि देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात की आम्ही खूप चांगली